नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2024 महाराष्ट्रातर्फे वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची 1684 जागांसाठी भरती निघत आहे। तर वनरक्षक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते। तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली वनरक्षक भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर जे वनरक्षक भरतीमध्ये सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे, त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे तर पहा, वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर राहते 120 मार्काचा। प्रश्न फक्त 60च परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते आणि 120 पैकी जो पेपर मध्ये जे पासिंग असते ते फक्त 54 वार असते। तर आपल्याला 54 मार्क पडले तर आपण पेपर पास असतो। कोणती कॅटेगरी असली आपली, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एसीबीसी कोणती कॅटेगरी जर आपली असली तर 120 पैकी जर आपल्याला 54 मार्क पडले तर आपण पेपर पास असतो। आणि पेपर मध्ये गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे वनरक्षक भरतीमध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये ही भरती निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे आणि वनरक्षक भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग काय भेटणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचं जे पद आहे हे गट क संवर्गात येते आणि वनरक्षक भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते आणि वनरक्षकच्या जवळपास 1684 जागा रिक्त आणि सध्याच्या कंडिशनला जे 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे। तर निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे। तर आता ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, तर पहा डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती पडणार आहे। ठीक आहे, एक तर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते भरती किंवा जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते। ठीक आहे, तर 1684 जागा रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जे शिक्षण 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे, तर या व्हिडिओ खालीच तुम्हाला जे पुस्तकं दिसणार आहे तर त्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता। चांगले चांगले पुस्तकं स्पेशल आपण जे या व्हिडिओ खाली दिलेले आहे, ठीक आहे, टॅग केलेले आहे व्हिडिओवर। तर ह्या व्हिडिओवरच जाऊन तुम्ही या ठिकाणी ते पुस्तक या ठिकाणी दिसू शकते तुम्हाला ह्या कोपऱ्यात, तर तिथून क्लिक करून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता। ठीक आहे, तर हे बेस्ट पुस्तक आहे, सर्वात चांगले पुस्तक आहे जे पण विद्यार्थी तयारी करत असाल तर। ठीक आहे, तर त्याचबरोबर आपण वनरक्षक भरतीमध्ये जर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनरक्षक भरतीमध्ये आहे। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर एवढी यामध्ये वयोमर्यादा आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। ठीक आहे, तर एवढे यामध्ये। त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपण वनरक्षक भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मेडिकल होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची। मागची जी वनरक्षकची भरती झाली तर त्यामध्ये महाराष्ट्रातील खूप मुलांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी 1-2 मार्कानं कटले असेल, थोड्यानं कटले असेल तर त्यांनी जे आतापासून तयारी चालू ठेवा। ठीक आहे, ज्या आपण मागच्या भरतीमध्ये ज्या आपण चुका केल्या त्या चुका आपल्याला या ठिकाणी करायच्या नाही आहे। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येते मला की सर 2-2 मार्कानं कटलो, 3-3 मार्कानं कटलो। ठीक आहे, तर जे आपण मागच्या भरतीमध्ये जिथं आपण कमी पडलो तिथं जास्तीत जास्त तुम्ही जोर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, ज्यांचा ग्राउंड चांगला असेल तर ते नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन घेऊ शकते। ठीक आहे, पेपरवाल्याला जर समजा 120 पैकी 110 जरी असले ना तर त्याला ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडते, कारण की मेन सर्व गेम ग्राउंडवरच आहे। 1 मिनिट जरी झाला ना आपले 10 मार्क मायनस होते, मजाक नाही विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणार आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिस करणार आहे, अभ्यास करणार आहे, त्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर सर्वात अगोदर तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 15, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा हा पेपर असतो आणि 120 पैकी जे पासिंग असते ते फक्त 54 वर। आपल्याला 54 मार्क पडले तर आपण पेपर पास असतो। कोणती
कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SABC कोणते निगेटिव्ह मार्किंग नसते. आता जे वनरक्षकची भरती झाली त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हते आणि TCS कंपनीने तो पेपर घेतला होता. ठीक आहे. तर लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये असते ग्राउंड. तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते. महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 150 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. तर हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये ग्राउंड असते. तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये आले तर पैकीच्या पैकी 80 गुण भेटते. महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंतर आले तर पैकीच्या पैकी गुण यामध्ये भेटते 80 पैकी 80. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड दाखवून देतो. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटते. 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटते. 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते. 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटते. 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटते. 21 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 40 गुण भेटते. 22 मिनिटपेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण भेटते. 23 मिनिटपेक्षा जास्त परंतु 24 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 गुण भेटते. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी आपला टाइम आतापासून किती आला पाहिजे. तर एक तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की आपला जर एवढा टाइम आला तर एवढे आपल्याला या ठिकाणी मार्क्स भेटते. तर सर्व जो गेम आहे विद्यार्थी मित्रांनो हा ग्राउंडवर आहे. ज्यांचं सुद्धा ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स पडले 80 पैकी 70 जरी पडले आणि इकडे जरी 60 पडले तरी सुद्धा आपलं जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 12 मिनिटामध्ये 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 80 मार्क्स भेटते. 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण. 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते. 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण. 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटते. 16 मिनिटपेक्षा जास्त परंतु 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 40 गुण भेटते. 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 35 गुण. 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 गुण भेटते. 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण. 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण. त्याचबरोबर 21 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 15 गुण. अशा प्रकारे मार्क्स भेटते. तर तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी बसला असेल की आपल्याला या ठिकाणी किती मिनिटांमध्ये आपल्याला मारायचे आहे 3 किलोमीटर रनिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे महिला उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड असते. आणि हे सर्व झाल्यानंतर सुद्धा आणखीन सुद्धा एक विद्यार्थी मित्रांनो टेस्ट असते. ते म्हणजे पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. आणि तुम्ही जर 4 घंट्यामध्ये चालले नाही तर फेल सुद्धा होऊ शकता. ठीक आहे. तर 4 घंट्यामध्ये 25 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. तर हे यामध्ये एक टेस्ट असते. ठीक आहे. वनरक्षकमध्ये तर येणाऱ्या दिवसामध्ये 1684 जागांसाठी वनरक्षकची भरती निघत आहे. यामध्ये फक्त 12वी पासूनच फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना. तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या दिवस थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.